रामकृष्ण हरे. सज्जन हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण निरूपण करीत आहोत. आजचा अभंग क्रमांक आहे 22वा. नाथ महाराज या हरिपाठाच्या 22व्या अभंगामध्ये किती महत्त्वाचा विषय सांगतात. मनाचे कान करून ऐका. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडे पसारा. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडे पसारा. हरविन सारा व्यर्थ भ्रम. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडे पसारा. पिंडी ते ब्रह्मांडी. यद यद पिंडी तत्तत ब्रह्मांडी. जे पिंडामध्ये आहे म्हणजे पंचमहाभूतांच्या या पिंडामध्ये शरीरामध्ये आहे ते सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजे काय आहे? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, रज तम आणि सत्व, ही जी अष्टधा प्रकृती आहे, जी माझी आहे तीच दुसऱ्याची आहे. ती यच्छ यावत जीवांची हीच प्रकृती आहे आणि मनातली प्रवृत्तीसुद्धा तीच आहे. तेव्हा जे पिंडात आहे ते ब्रह्मांडित आहे. पण जर का ते ओळखलं नाही आणि हरिहरी नाम घेतलं नाही तर महाराज म्हणतात हरवेन सारा व्यर्थ भ्रम. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. हरविन सारा व्यर्थ भ्रम. सगळं ब्रह्मांड आहेत, सगळा पसारा आहे. पसारा म्हणजे काय बाबा बाबा, हे पृथ्वी एवढा मोठा पसारा आहे ना. आत्ता कुठे सगळ्या पृथ्वीचा अंदाज लागला 21व्या शतकामध्ये. किती पाणी, किती डोंगर, किती वनस्पत्या, काय काय या पृथ्वी, किती मोठी पृथ्वी आहे. तर हा एवढा मोठा पसारा आणि पुन्हा माणसाने दुसरा एक पसारा घातलेला आहे म्हणजे काल्पनिक पसारा. हा व्यावहारिक पसारा झाला पृथ्वी आणि त्याच्यावरचं हे सगळं. आणि दुसरा एक काल्पनिक पसारा, ह्या पसाऱ्यावर माणसाचं उरं भागलं नाही तर दुसरा एक पसारा घातला. ब्रह्मांडी म्हटले. ब्रह्मांड म्हणजे ब्रह्माचं एक अंड म्हणजे ही पृथ्वी आहे. असे किती ब्रह्मांड आहेत बाप रे. शास्त्रामध्ये वर्णन केलेले आणि त्याच्यावर पोथ्या लिहिलेले ब्रह्मांड आहेत. 21 स्वर्ग आहेत वर आणि त्याची इत्थंभूत कथा तयार आहेत आज. आणि आज 21व्या शतकामध्ये इथे एवढा मोठा पृथ्वीचा पसारा असतानासुद्धा एका ग्रहावर लोक गेले आत्तासे चंद्रावर. तर त्या ग्रहावर गेल्यानंतर तिथे माणसं आता वस्ती करायची प्रक्रिया सुरू करतायत. 3.5 लाख लोकांनी नावं देखील नोंदले. एका कंपनीने नाव बुकिंग सुरू केलेलं आहे. किती पसारा, तिकडं पसारा घातला आहे. आणखीन मग सूर्याचा जो पसारा आहे, सूर्यमालिकेमध्ये किती ग्रह आहेत आणि काय आहेत, तिकडे पण आणखीन डोकं चाललं आहे माणसांचं. तिकडे पण पसारा घालायचा आहे. आता कल्पना करा की सूर्याचा ताप आज इथे पृथ्वीवर असतानासुद्धा किती गुदमरतं आहे. काय काय होतं आहे, लाहीलाही होऊन उष्माघाताने माणसं मरतायत. पण त्या सूर्यावर आपण गेलं पाहिजे अशी कल्पना करून तिथे पण पसारा सुरू करण्याचा विचार मानव करतो आहे. ब्रह्मांडे पसारा. हे जे अनेक ब्रह्मांड आहेत ना, हा पसारासुद्धा माणसाने घातलेला आहे. तो पसारा प्रत्यक्ष जाऊन कोणी पाहिला नाही आहे 21 ब्रह्मांडाचा. पण काल्पनिक पसारा, मनाचा जो खेळ आहे ना, मनाने सगळं हे रचना केलेली आहे आणि एवढा पसारा निर्माण केलेला आहे. पण हरवेन सारा व्यर्थ भ्रम. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. ह्या पसाऱ्यामध्ये हरीला जाणा बाबा, आणखीन पसारा जास्त वाढवू नका. हरी हे सार आहे. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. हरीशी जाणूनी हरीच झाले. नाथ महाराज म्हणतात शुकाचार्य काय, याज्ञवल्क्य काय, दत्त महाराज काय, कपिल मुनी काय, यांनी हरीला जाणलं आणि हरी झाले. म्हणजे हरीला जाणा हा पसारा
जाणा पण हरीला जाणा, हरीला सोडून हा व्यर्थ भ्रम आहे असं पहिल्या चरणात सांगतात. आणि दुसऱ्या चरणामध्ये भ्रमासह हरीला जाणले ज्यांनी ते काय झाले, हरीच झाले. या रे धरो हारे नाम तारू, म्हणून नाथ महाराज आवाहन करतात, या रे लहान थोर, या ते बलते नारे नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. तेव्हा या रे धरू, काय धरू, हरिनाम तारू. तारू म्हणजे नौका, हरिनामाची नौका. आपण त्या नौकेत बसूया. भवाचा सागर उभय नाही, आणि मग त्या नौकेत बसले. आपल्या भवाचा जो सागर आहे म्हणजे भवसागर, संसार समुद्र, त्याच्यातून तरण्याला आपल्याला काही भीती नाही, कारण हरिनामाच्या नौकेत आपण बसलेलो आहोत. आणि याच नौकेमध्ये पूर्वी साधो संत गेले आनंदी राहिले. पूर्वी याच हरिनामाच्या नौकेतून साधू संत गेले आणि काय झालं त्यांचं, आनंदी राहिले. हरे नामी झाले कृतकृत्य, हरिनामाने कृतकृत्य झाले. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. नाथ महाराज म्हणतात की आम्ही आता हे एक दुकान मांडलेलं आहे हरिनामाचं, आणि या दुकानामध्ये आम्ही कुठलीही किंमत न घेता फुकट सगळ्या वस्तू देतो. आता ह्या फुकट वस्तू आणि हरिनामाचं दुकान काय आहे, आता इतकी दुकानं झालीत काय सांगायचं जगामध्ये. त्यात आमचं दुकान जे आहे ते मात्र विनामूल्य आहे आणि फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, ध्यान धारणा श्रवण मनन निधिध्यासन भाव, भावे विन देव नकळे निसंदेह. भाव याला काय पैसा लागतो काय, श्रवणाला पैसा लागतो का, मनन करण्याला भगवंताचं नामाचं मनन करण्याला पैसा लागतो का, ज्ञानाचा निधिध्यासन करण्याला पैसा लागतो का. टाळी घ्यायची, विठ्ठल 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 विठ्ठल, याला का पैसा लागतो का. टाळ नसतील, मृदंग नसेल त्या काळात, नाथांच्या काळातसुद्धा, पण हे जे याला काय पैसा लागत नाही ना. हारीसे जाणोनी हारीच झाले, आणि हे याच मार्गाने जाऊन म्हणून आमचं दुकान फुकट आहे. आणि ते फुकट दुकानामध्ये हे वस्तू आहेत, ध्यान धारणा श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन टाळी, आणि अशा प्रकारचं हे वस्तू फुकट आहेत. भक्तीला पैसा लागत नाही, हरिकीर्तनाला श्रवणाला पैसा लागत नाही, तरीही माणसाचा उद्धार होतो. यज्ञ यागादी क्रिया कराव्या लागत नाहीत. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म माऊली म्हणतात. तेव्हा अशा या नौकेमध्ये बसा, आपल्या पिंडात जाणून घ्या तेच ब्रह्मांडामध्ये आहे, याचा समन्वय करा. हे सगळं एक आहे. याच मार्गाने शुक याज्ञवल्क्यादी गेले. सगळ्यांना महाराजांनी आवाहन केलं, यारे धरू, आणि साधू संत याच मार्गाने आनंदी झाले. आणि हे दुकान फुकटचं आहे. वस्तू ह्या घ्या ज्या आत्ता सांगितल्या, ध्यान धारणादी श्रवण मनन, आणि श्रवण मननादी हे जे पंचज्ञानेंद्रिय आहेत त्याचे. असं जर आपण केलं तर आपलं जीवन नक्की आनंदमय आणि मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरे.